बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री रवींद्र रेखा गुरव लिखित कादंबरी बेदुने शून्य. प्रकरण 30. 11:30 वाजताच सगळे तालुक्याला पोहोचले. माननीय आमदार जगनराव भोसले हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजची इमारत बघून शिपाई बुजल्यागत करायला लागले. ते पहिल्यांदाच या शाळेत आलेले. ट्रेनिंगच्या निमित्ताने शिक्षकांनी ही शाळा याआधी बघितलेली. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मात्र पहिलीच वेळ. 3-4 खोलीत वावरणाऱ्या या कर्मचाऱ्यांना दुमजली मोठी इमारत बघून दडपण आलेलं. सुट्टी असल्यानं सगळीकडे शुकशुकाट होता. रात्री थोडा पाऊस पडून गेल्यानं गदमततेलं. गौतमनं लवटे सरांशी काल संपर्क साधलेला. शाळेचा व्यवहार झाल्याचं त्यांना सांगितलेलं. तुमच्या तानाजी दादानं शेण खाल्लंय. तुम्ही आता आगीतून उठून फुपाड्यात पडलाय. लवटे सरांनी राग व्यक्त केलेला. मीटिंग कशासाठी घेतली असणार आणि तिथं काय काय बोललं जाणार हे त्याने आधीच सांगितलेलं. पाटील सर, निवडणुकीपासनं माझ्यागत तुम्ही बी विक्रम देसाईंच्या डोळ्यात खुपताय. जरा जपून राहा हे सांगायलाही ते विसरले नाहीत. त्या सगळ्यांना एका प्रशस्त अशा छोट्या हॉलमध्ये बसवण्यात आलं. पुढे एक टेबल, त्याच्यावर फुलदाणी, त्या पाठीमागं 4-5 खुर्च्या मांडलेल्या. भिंतीवर महापुरुषांचे छोटे फोटो. त्या फोटोंच्या मधोमध नमस्काराच्या पोजमध्ये हास्यमुद्रेत असलेला माजी आमदार जगन भोसलेंचा फोटो. पायात कोल्हापुरी पायतान, दोन्ही हातात सोन्याच्या अंगठ्या. फोटोतही त्यातले खडे चमकत होते. गळ्यात मोठी सोन्याची चैन. अंगावर धावून येणारी भेदक नजर. फोटोतून ते बाहेर येतील की काय असं प्रत्येकाला वाटू लागलेलं. फोटो खाली तालुक्याचे भाग्यविधाते माननीय आमदार जगनरावजी भोसले असं ठळक अक्षरात लिहिलेलं. सगळे शांत होते. हळू आवाजात एखादं वाक्य एकमेकांच्या कानात कुजबुजत होते. सगळ्यांच्या मनावर कसलं तरी ओझं असल्यागत वाटत होतं. मुख्याध्यापक माने कर्मचाऱ्यांसोबत नव्हताच. मैदानावर त्याची गाडी दिसत होती. म्हणजे तो आधीच आलेला. प्राध्यापक विक्रम देसाईनं मुख्याध्यापकाला बोलावून घेतलेलं. त्यांची संस्था कक्षात कसली तरी खलबतच झालेली. तोवर एक शिपाई चहा घेऊन आला. दुसरा छोट्या प्लेटमधील बिस्किट वाटू लागला. कुणाला चहा गोड लागला नाही. कोणी बिस्किट घेतली, कोणी नाही. बळी द्यायला आणलेल्या बकऱ्याला कापण्यापूर्वी पोटभर चारा खायला देतात, तशी त्यांची अवस्था. तासभर झाला तरी मीटिंगचा पत्ता नव्हता. नवीन संस्था, नवा संस्थापक, नवी जागा. मोठ्यानं बोलताही येत नव्हतं. त्याचा असह्य ताण सर्वांच्या चेहऱ्यावर जाणवत होता. 12ला सुरू होणारी मीटिंग दुपारी 1:30 वाजता सुरू झाली. प्राध्यापक विक्रम देसाई, त्याच्यासोबत त्याचे 2 सहकारी स्थानापन्न झाले. सोबत आलेला मुख्याध्यापक कर्मचाऱ्यांच्या पुढच्या खुर्चीवर बसला. सगळे प्राध्यापक विक्रम देसाईंच्या रुबाबदार व्यक्तिमत्वाकडे बघू लागले. तो कुणाचीही दखल न घेता मोबाईलवर बोलत होता. बोलता बोलताच त्याची गौतमशी नजरानजर झाली. तो कुत्सितपणे हसला. माने सर, सुरू करा. मीटिंगला उशीर होतोय. आम्हालाही महत्त्वाचं काम आहे. प्राध्यापक विक्रम देसाईचा आदेश होताच मुख्याध्यापक उठला. आधीच पाठ केलेलं बोलू लागला. संस्थेचे सर्वे सर्वा प्राध्यापक विक्रम देसाई सर, त्यांचे सहकारी जाधव साहेब, लोहार साहेब आणि महात्मा गांधी विद्यालयाचे कर्मचारी. तुम्हाला माहीत आहे आपली शाळा जगनराव भोसले साहेबांनी विकत घेतली. आता आपण त्यांचे कर्मचारी झालोय. संस्थेच्या एकूण 4 शाखा आहेत. 2 इथं तालुक्यात तर 2 खाली कोकणात आहेत. महात्मा गांधी विद्यालय ही त्यांची 5वी शाखा. अशा मोठ्या संख्येत मोठ्या लोकांबरोबर आपल्याला काम करायला मिळतंय हे मी माझं भाग्य समजतो.
देसाई सरांची आणि आपली ओळख आहेच. शिक्षक नेते म्हणून त्यांना जिल्हा ओळखतोय. जिल्हा पतसंस्थेच्या निवडणुकीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पॅनलने विरोधकांना धूळ चारली. तुम्हालाही ते माहिती आहे. प्रचाराच्या निमित्तानं देसाई सरांचं पवित्र पाय आपल्या शाळेला लागलेतच. आता इथून पुढं तेच आमचे भाग्यविधाते असणार आहेत. देसाई सर, मी तुमच्या शब्दाबाहेर असणार नाही. शाळा मोठी करायसाठी गोरगरिबांच्या मुलांसाठी दिवस रात्र राबायला तयार. कधी रात्री बेरात्री फोन करून आदेश द्या. आम्ही तुमच्या शब्दाबाहेर असणार नाही. आमचा सगळा स्टाफ तुमचा शब्द झेलायला तयार असेल, एवढंच सांगतो. आम्हाला तुम्ही पदरात घ्यावं, काय चुकलं माकलं समजून घ्यावं, एवढंच सांगतो. तुम्हाला विनंती करतो की आता तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं. मुख्याध्यापकाच्या स्तुती सुमनांनी प्राध्यापक विक्रम देसाई सुखावला. हातातल्या मोबाईलशी चाळा करत तो उठला. सर्वांवर एकदा नजर फिरवली. एका हातानं कॉलर सरळ केली, दुसऱ्या हातानं मोबाईलशी चाळा करत तो बोलू लागला. आजच्या मीटिंगला उपस्थित असणारे संचालक आणि आमच्या प्रत्येक कार्यात मोठ्या भावाप्रमाणे पाठीशी राहणारे जाधव साहेब, लोहार साहेब, महात्मा गांधी विद्यालयाचे कर्तबगार मुख्याध्यापक माने सर आणि तुम्ही सर्व कर्मचारी बंधूंनो, पहिल्यांदा आमच्या शिक्षण समूहामध्ये मी आपलं स्वागत करतो. तुम्ही आता या समूहाचे घटक आहात. तुम्हाला मी काही वेगळं सांगायची गरज नाही. आपल्याला माहीतच आहे, माननीय आमदार भोसले साहेबांनी या तालुक्याचा कायापालट केला आहे. या तालुक्याचे भाग्य विधाते म्हणून त्यांची ख्याती दूरवर पसरलेली आहे. राजकारणाबरोबरच सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचं भरीव असं योगदान आहे. मतदारसंघात विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा विस्तार झालेला आहे. हा शिक्षण समूह चालवण्याची जबाबदारी भोसले साहेबांनी माझ्यावर टाकली. मी जरी त्यांचा जावई असलो तरी माझ्यातली क्षमता, नेतृत्व गुण बघूनच त्यांनी माझ्यावर हा विश्वास दाखवला. तुमच्या तानाजी दादांना शाळा चालवण्यास अडचणी येत असल्यानं त्यांनी शाळा आमच्या ताब्यात दिली. ते दुसऱ्यालाही देऊ शकले असते, पण शाळेचं व कर्मचाऱ्यांचं भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित राहील हे तानाजी दादा चांगलेच ओळखून होते. आणि म्हणून तर आज तुम्ही आमच्या या कुटुंबाचे घटक झाला आहात. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, कारण सकाळपासून तुम्ही इथे आहात. कर्मचाऱ्यांना त्रास देणं ही भोसले साहेबांची कधीच भूमिका नव्हती, आमचीही ती नाही. माने सरांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या पूर्वीच्या 4 शाखा आहेत. 2 इथं तालुक्यातच तर 2 खाली कोकणात. सगळ्याच शाळेत 5वी पासूनचे वर्ग आहेत. तुमची शाळा फक्त 8वी ते 10वी पर्यंतची. 4ही शाखा चांगल्या चाललेल्या आहेत. प्रत्येक शाखेला स्वतःची इमारत आहे. मुख्य शाखेची ही इमारत तर तुम्ही बघताच. आता आपल्याला इथून पुढच्याही काळात सर्वांनी मिळून या शाळा चांगल्या चालवायच्या आहेत. तुमचं सर्वांचं त्यासाठी आम्हाला सहकार्य लागेल. प्राध्यापक विक्रम देसाई बोलता बोलताच क्षणभर थांबला. अंदाज घेत तो पुढे बोलू लागला. तुम्ही नवीन आहात. बाकीच्या सर्व शाळेतले कर्मचारी शाळेच्या हितासाठी पुढे येतात. तुम्हीही शाळेच्या हितासाठी सदैव सहकार्य कराल असा मला विश्वास वाटतो. संस्थेच्या नियमाप्रमाणे महिन्याला पगारातून प्रत्येक शिक्षकानं 3,000 तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 1,500 रुपये जमा करावे लागतील. माने सरांना मी बोललोय सगळं. बाकीच्या काही गोष्टी ते तुम्हाला शाळेत सांगतीलच. शाळा चांगल्या चालाव्यात यासाठीच भोसले साहेबांची धडपड चाललेली असते. तुम्ही यात खारीचा वाटा उचलावा अशी आमची अपेक्षा आहे. माने सरांनीही असं कबूल केलंय. काय माने सर? मुख्याध्यापकानं नुसतीच मान डोलावली. प्राध्यापक विक्रम देसाईच्या वाणीला धार चढली. शाळा चालवण्यासाठी बराच खर्च येतो. शासन किती देते तुम्हाला माहिती आहे. त्यात काहीच भागत नाही. तुम्ही सर्वजण सुज्ञ आहात. तुम्हाला काही जास्त सांगण्याची गरज नाही.
तुमची केव्हाही कसलीही अडचण असेल तर रात्रीचा फोन करा, मी तुमच्यासोबत आहे. दुसरी गोष्ट, संस्थेच्या 4 शाखा आहेत. आता ही तुमची 5वी. अधेमध्ये बदल्या कराव्या लागतात कर्मचाऱ्यांच्या. कर्मचाऱ्यांना त्रास देणं हा आमचा कधीच हेतू नसतो, पण काही कर्मचारी कामचुकार असतात, संस्थेच्या नियमाबाहेर वागतात. त्यांना मात्र आम्हाला कोकणचा रस्ता दाखवावा लागतो. तुम्ही आता आमच्या परिवाराचे घटक आहात. गौतम पाटील सर, कुंभार सर, कांबळे सर, तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. तुम्ही आमच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत. सदैव सहकार्य कराल असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. प्राध्यापक विक्रम देसाईच्या बोलण्यानं अनेकांच्या छातीत कळ उठली. सगळे एकमेकांकडे बघू लागले. बळीचं बकरं गळा कापला जात असताना मोठ्यानं ओरडतं, इथं गळ्यावरून सुरी फिरत असताना देखील आवाज गळ्यातच अडकलेला. प्राध्यापक विक्रम देसाई सगळ्यांचे चेहरे वाचत होता. आपल्या बोलण्याचा कर्मचाऱ्यांवर काय परिणाम झाला याचा अंदाज घेत होता. कुणाची काय शंका नसेल तर माने सर आभार माना, आम्हाला वेळ होतोय जायला. आधीच ठरल्याप्रमाणे माने सरांनी आभार मानले. संस्थेच्या नियमाबाहेर जाणाऱ्याला कोकणचा रस्ता दाखवण्याची अप्रत्यक्ष धमकी दिल्यामुळे कोणीच काही विचारण्याच्या मूडमध्ये नव्हतं. सगळेच कर्मचारी मूकपणे हॉल बाहेर पडले. काल ठरल्याप्रमाणे सकाळी 9 वाजता सगळे कर्मचारी शाळेत हजर झालेले. मुख्याध्यापकाला मात्र त्याचा थांगपत्ता नव्हता. संस्थेच्या मनात घर करण्यासाठी त्याने प्राध्यापक विक्रम देसाईचं पाय चाटण्यास सुरुवात केली. त्यामुळं त्याच्याबरोबर असणारे क्लार्क संजय कडव आणि सुभाष मोरे, अरविंद पाटील हे शिपाई उघड्यावर पडलेले. तुम्ही फक्त दिल्यासारखं करा, मी पैसे परत देतो असं म्हणून घेतलेले पैसे तानाजीदादानं घशात घातलेले. आणि अचानक शाळा विकून तानाजीदादा मोकळा झालेला. आता तर मुख्याध्यापक स्वतःपुरतंच बघत होता. स्वतःच्या पोळीवर दूध ओतून घ्यायचं त्याचं चाललेलं, म्हणून हे तिघेही त्याला सोडून सकाळी शाळेत हजर राहिलेले. प्राध्यापक विक्रम देसाईची पैशाची मागणी कुणालाच रुचली नव्हती. आमच्या कष्टाचं पैसे जगन भोसलेला का द्यायचं असंच प्रत्येकाला वाटत होतं. पैसे तर द्यायचे नव्हते आणि विरोध करायचीही काहींच्यात हिंमत नव्हती. एकत्र बसून काहीतरी मार्ग निघेल म्हणून सगळे जमलेले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर ताण जाणवत होता. सूर्यवंशी सर, कडव सर, बोला, काय करायचं पुढं? मुख्याध्यापकाची शिपूट धरून राहणाऱ्या कडवाला आणि सदैव कोरडा राहून मापात वाटा ठेवणाऱ्या सूर्यवंशीला गौतमने थेट प्रश्न विचारला. एवढे पैसे कसे द्यायचे हो? आता रडायलासा होय कडव सर? दादानं मागितल्याबरोबर पैसे दिलासा? त्यावेळी गौतम सर एकटं भांडालतं, तुम्ही सगळे मुख्याध्यापकाच्या गांडीत शिरलासा. शेवटी बुडलंच नव्हते पैसे. आणि विक्रम देसाई निवडून आल्यावर फटाकड्या लावून धूर जाळ एकदमच कोण काढत होतं? यशवंताच्या बोलण्यावर कडव गपगार झाला. यशवंता, आता आधीचं काढू नका. आत्ताच्या परिस्थितीत काय निर्णय घ्यायचा ते ठरवूया. बोला सूर्यवंशी सर, तुमचं मत सांगा. आत एक आणि बाहेर एक असं काय नको. यशवंतानं कडवावर थेट हल्ला केल्यानं सूर्यवंशीही घायल झालेला. तो अपराधी स्वरात म्हणाला, गौतम सर, काय ते सगळे मिळून ठरवू. मी आपल्या शब्दाबाहेर नाही. आईच्यान सांगतो, असं होईल असं जन्मात कधी वाटलं नव्हतं. आता घडलंय हे खरं आहे. त्यावर विचार करण्यापेक्षा काय मार्ग काढायचा ते बघूया. कांबळे सर, तुम्ही काहीच बोलत नाही. काय बोलू? हे तर आल्यापासून पैसे देऊ देऊन मी घाईला आलोय. काढलेलं कर्ज फिटायची पंचायत. आता ह्यांना प्रत्येक महिन्याला हप्ता देऊन मग घर कसं चालवायचं? शपथ सर, काहीतरी ठरवा की हो. आम्हाला हे झेपायचं नाही. आता का कुताल्यासा? निवडणुकीत त्यांची दारू ढोसाय आणि फटाकड्या उडवाय कसं झेपत होतं?
यशवंतानं सुभाष मोरेला झापलं. सुभाष मोरे गपगार बसला. यादव, तू जरा थंड घे. काय करायचं ते सगळे मिळून ठरवूया. आत्ता कुठं सगळ्यांना पगार सुरू झालाय, त्यात प्रत्येकाच्या डोक्यावर काही ना काही कर्ज आहेच. एकदा का तुम्ही होकार दिलात की ते प्रत्येक वेळी पैसे मिळवण्यासाठी कारणं काढतील. लवटे सरांनी त्यांचा सगळा इतिहास मला सांगितलाय. मला असं वाटतंय की आपण पैसे द्यायला तयार व्हायचं नाही. पैसे नाही दिले तर कोकणात बदल्या करतील. यातून कसा मार्ग काढायचा? आता बदलीलाच सगळे भिणार असाल तर मग ते म्हणतील तसं वागायला पाहिजे तुम्हाला. आपण जर सगळेच ठाम राहिलो तर सगळ्यांचीच बदली करतील काय ते? हा पॉईंट मात्र बरोबर आहे. तिकडं कोकणात बी तिकडचे शिक्षक आहेत, मग त्यांचं बी पैसे घेतलेत त्यांनी. त्यांची बदली इकडे कशी करतील ते? ते करतील नाही करतील, आता पैसे द्यायला आमच्या दातावर मास नाही. पाटील सर, काहीतरी मुख्याध्यापकाला सांगूया. आत्ताच पगार सुरू झालेत, कर्मचाऱ्यांनी कर्ज काढलेली आहेत, ते काय नाही म्हणत नाहीत. पुढं मागं देतील असा निरोप सांगूया. सरांचं बराबर आहे. आमच्या बी लई अडचणी आहेत. मगापासून गप्प बसल्या संभानं आपलं मत मांडलं. पगारातून पैशाचा हप्ता द्यायला कोणच तयार नव्हतं, पण बदलीची भीतीही मनात ठाण मांडून बसलेली. शेवटी सध्या तरी पैसे द्यायचे नाहीत, कर्जाचं कारण सांगून मागणी पुढे ढकलायची. सगळ्यांनी एकोप्यानं राहायचं, कुणीही न सांगता संस्थेशी व्यवहार करायचा नाही. मुख्याध्यापक ज्याच्यावर दबाव टाकेल त्याच्या बाजूने सर्वांनी उभं राहायचं असं ठरलं. जो आधी पैसे देईल तो दुसऱ्या बाचा, असं यशवंताने जाहीर केलं. तासाभरानं बैठक उठली, कारण मुख्याध्यापक आता वेळेवर शाळेत उपस्थित राहत होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.